आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर बोलणार आहोत। बरेच पुरुष मला विचारतात, डॉक्टर, मी गेल्या काही काळात खूप जास्त मास्टरबेशन केलं आहे। आता जर मी 1 महिना किंवा 30 दिवस मास्टरबेशन पूर्णपणे थांबवलं तर माझा वेळ स्टॅमिना वाढेल का? माझ्या सीमेन किंवा स्पर्मची क्वालिटी सुधारेल का? मी खूप नुकसान केलं आहे, पण आता 1 महिना थांबलो तर सगळं रिपेअर होईल का? तुम्ही नो नट नोव्हेंबर बद्दल ऐकलं असेलच, जिथे लोक 1 महिना मास्टरबेशन किंवा सेक्स टाळतात। पण याचा खरंच काही फायदा आहे का, की हे फक्त सोशल मीडियावर उडणारं एक ट्रेंड आहे? चला याबद्दल सविस्तर बोलूया। नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रिया पाटील, एक सेक्स काउन्सिलर, आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी या क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहे। माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत सेक्स आणि आरोग्याशी संबंधित खरी आणि उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा आणि अशा अनेक मिथकांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। मास्टरबेशन थांबवल्याने काय होतं? बरेच जण असा विचार करतात की जर त्यांनी 1 महिना मास्टरबेशन थांबवलं तर त्यांची बॉडी आपोआप रिपेअर होईल, स्पर्म क्वालिटी सुधारेल आणि स्टॅमिना वाढेल। पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुमची बॉडी एक नैसर्गिक प्रक्रिया फॉलो करते। तुमच्या टेस्टिकल्सना माहिती असतं की तुम्ही किती प्रमाणात मास्टरबेशन करता आणि त्यानुसार ते स्पर्म तयार करतात। जर तुम्ही अचानक 1 महिना मास्टरबेशन थांबवलं तर तुमच्या बॉडीची प्रक्रिया तशीच चालू राहते, आणि जर तुम्ही मास्टरबेशन केलं नाही तर काय होतं? तुम्हाला नाईट फॉल स्वप्नदोष होऊ शकतो। म्हणजे तुम्ही जे कंट्रोल करायचा प्रयत्न केला ते सिमेन बाहेर येणारच, पण कदाचित लाजिरवाण्या पद्धतीने। मग तुमच्या त्या 1 महिन्याच्या कंट्रोलचा काय फायदा? तर मग योग्य मार्ग कोणता? 1 महिना पूर्णपणे थांबवण्याऐवजी तुम्ही तुमच्या मास्टरबेशनची फ्रिक्वेन्सी हळूहळू कमी करायला हवी। समजा तुम्ही आधी दररोज एकदा किंवा 2दा मास्टरबेशन करत होता, तर आता हफ्त्यातून 2दा किंवा 3 दिवसांनी एकदा करा। यामुळे तुमच्या बॉडीला अचानक धक्का बसणार नाही आणि तुमची प्रक्रिया हळूहळू सामान्य होईल। याचा फायदा असा होईल की तुम्हाला अनावश्यक तणाव किंवा अर्ज जाणवणार नाही आणि तुमची बॉडी आपोआप रिपेअर होण्यास सुरुवात करेल। जर तुम्ही अचानक सर्व काही थांबवलं तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो। तुमच्या स्पर्म क्वालिटीवर किंवा स्टॅमिनावर याचा काहीही सकारात्मक परिणाम होणार नाही। हे एक मोठं मिथक आहे आणि तुम्ही याला फॉलो करू नका। तर मग बॉडी रिपेअर कशी करायची? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आधी खूप जास्त मास्टरबेशन केलं आहे आणि आता तुम्हाला तुमची बॉडी रिपेअर करायची आहे, तर काही गोष्टी तुम्ही नक्की करू शकता। नंबर 1, मल्टीव्हिटॅमिन्स घ्या। तुमच्या आहारात झिंक, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि B12 यांचा समावेश करा। हे तुमच्या यौन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। नंबर 2, टेस्टोस्टेरॉन बूस्टर। नैसर्गिक आणि आयुर्वेदिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर वापरून पहा, यामुळे तुमची बॉडी हळूहळू रिकव्हर होईल। नंबर 3, नैसर्गिक सप्लिमेंट्स। तुम्ही विटॅपसारखे यौन आरोग्यासाठीचे मल्टीव्हिटॅमिन्स आणि टेस्टॉपसारखे आयुर्वेदिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर वापरू शकता। हे पूर्णपणे सुरक्षित आणि आयुष प्रमाणित आहेत। फक्त 2 महिन्यांत तुम्हाला तुमच्या बॉडीत फरक जाणवेल। नंबर 4, तणावमुक्त रहा। मानसिक तणाव कमी करा। योग, ध्यान किंवा व्यायाम यामुळे तुमचं यौन आरोग्य सुधारेल। नंबर 5, संतुलित आहार। तुमच्या आहारात प्रोटीन, फळं आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा। यामुळे तुमची बॉडी नैसर्गिकरित्या रिकव्हर होईल। आता मास्टरबेशनच्या संदर्भात मिथक आणि सत्य बघू। नो नट नोव्हेंबर किंवा 1 महिना मास्टरबेशन थांबवणं हे काही जादू नाही की तुमची बॉडी एकदम ठीक होईल। खरं तर अचानक थांबवण्यापेक्षा हळूहळू फ्रिक्वेन्सी कमी करणं आणि योग्य आहार, सप्लिमेंट्स आणि लाईफस्टाईल फॉलो करणं हा खरा उपाय आहे। मित्रांनो, तुमचं यौन आरोग्य हा तुमच्या एकूण आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे चुकीच्या मिथकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैज्ञानिक आणि तर्कसंगत मार्ग निवडा। तुम्हाला काय करायचंय बघा। मास्टरबेशनची फ्रिक्वेन्सी हळूहळू कमी करा, मल्टीव्हिटॅमिन्स आणि टेस्टोस्टेरॉन बूस्टरचा वापर करा। यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक वापरू शकता। तणावमुक्त रहा आणि संतुलित आहार घ्या। आणि हो, माझ्यासोबत या चॅनलवर जोडलेले रहा, कारण मी तुमच्यासाठी आणखी अशा उपयुक्त माहिती घेऊन येत राहीन। मित्रांनो, तुमचं शरीर तुमच्यासाठी खूप काही करतं। त्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे। चुकीच्या ट्रेंड्स किंवा मिथकांमागे धावण्यापेक्षा तुमच्या बॉडीला जे खरंच हवंय ते द्या। एक निरोगी आणि आनंदी यौन जीवन जगण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला। आणि हो, तुम्हाला डाएट किंवा लाईफस्टाईलशी संबंधित काही प्रश्न असतील तर माझं दुसरं चॅनल डॉक्टर प्रिया पाटील लाईफस्टाईल नक्की सबस्क्राइब करा। तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप खास आहात। तुमच्या यौन जीवनाला आणि एकूण आरोग्याला बूस्ट करण्यासाठी माझ्यासोबत या प्रवासात सामील व्हा। हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल। पुन्हा भेटू, तोपर्यंत निरोगी आणि आनंदी रहा। नमस्कार।